महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना लढवणार। संजय कदम। माळशिरस तालुक्यातील शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख नेते माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वात आयोजित केलेल्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते। पुढे म्हणाले की उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना लढवणार असून राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पक्षाच्या वतीने योग्य ताकद दिली जाईल। आशावाद यावेळी कदम यांनी शिवसैनिकांना देण्यात आला। दरम्यान संपर्क नेते माजी आमदार संजय कदम, खेडचे माजी सभापती अण्णासाहेब कदम, जिल्हा प्रमुख महेश चिवटे, तालुका प्रमुख सतीश सपकाळ, ओबीसी सेल जिल्हा प्रमुख राजकुमार हिवरकर, ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाषाण्णा पाटील, ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट एमजी तांबोळी, युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द, जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे, तालुका उपप्रमुख तानाजी भोळे, सुनील साठे, रणजित गायकवाड, कार्यप्रमुख महादेव तुपसौंदर, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख सागर गोडसे, युवा सेनेचे तालुका प्रमुख तुषार वाघमोडे, कार्याध्यक्ष दत्ता रुपनवर, तालुका उपप्रमुख महेश करचे, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख अर्जुन पिसाळ, अकलूज शहर प्रमुख महेश पवार, नातेपुते शहर प्रमुख पै निखिल पलंगेसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच बैठकीदरम्यान अकलूज नगर परिषदेमध्ये शिवसेनेने प्रथमच लढविलेल्या उमेदवारांचे, यामध्ये किरण गायकवाड व कोमल भोसले यांचा सन्मान माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते करण्यात आला। त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या। आजची जी मीटिंग आपण तत्काळी बोलावली होती, मीटिंगचं कारण असं होतं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं तत्काळ मीटिंगला थोडा वेळ झाल्यामुळं वरिष्ठ लोकांसाठी निवडून केलेली आहे। तर आपण दुसरी मीटिंग 100% अशी सोलापूर असताना नगर परिषदचं आपली कॅन्डिडेट काय साहेब आपली उभा होती, त्यांना आम्ही बोलावलं होतं। तर आपली थोड्या बद्दल थोडा पराभव झालेला आहे। पराभव व्हायचं कारण की आपण भरपूर ताकदीनं काम केलं। आपल्याला थोडा BJPनं दगाफटका केला, आमच्या वाटात दोन्ही वाटात त्यांनी लक्ष दिलं नव्हतं। पण आम्हीची गाडी आम्ही सोडली नव्हती। तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वबळावर लढायचा नारा देणार आहे। BJP आपल्याला जवळ घेतं, बोलावतं, पण तिथं बोलवून आपल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला कसा अपमान होईल ही 100% त्यांच्या डोक्यात असते। आमच्या तालुक्यात लक्ष राहिलं पाहिजे। माळशिरस तालुक्यात इतकी बरीचशी शक्ती वाढायला लागली आपल्या पक्षात की आज 200-250 लोकांचा प्रवेश असेल। आमच्या वेळेमुळे लोक गेली 300-500 लोकांची आज गर्दी झाली। आम्ही 1-2 दिवसात नियोजन केलं। माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्याचा शेवटचा तालुका आहे। इथं कोणाचे इथं उत्तम जास्त करायचं माहिती तिसरी भाजप आपल्याला क्रॉस करते तरी काम करतो। तर तुम्ही थोडं वेळ आम्हाला तुम्ही दिली पाहिजे, ही सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। आज मुस्लिम समाजात कमीत कमी 100 लोकांचा प्रवेश केली असतात आणि पुढचा कार्यक्रम तुमच्या मार्गदर्शनाखाली तिथं एकदम चांगला कार्यक्रम लावून राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय या सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक माननीय आमदार संजयजी कदम साहेब, या ठिकाणी ज्येष्ठ शिवसैनिक ॲडव्होकेट एमजी तांबोळी साहेब, त्यानंतर
ज्येष्ठ शिवसैनिक ॲडव्होकेट आदरणीय चिवटे साहेब, त्यानंतर ओबीसीचे जिल्हा प्रमुख आदरणीय राजकुमार हिवरकर. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.